या मसुदा समितीनं 141 दिवस काम केलं. या समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता अनेक काही या महाराष्ट्रात भारतात राहणारे अनेक दलिंदर आहेत. ते म्हणते 7 लोक असताना बाबासाहेबांचंच नाव मोठं का? भाऊ ते बॅरिस्टर होते, इंग्लंडला शिकले, जपानमध्ये 12 नावाचा कोर्स केलाय. एवढं करून आपल्या भारताची हालाकीची परिस्थिती माहित होते. याच्यातलं एक बी बाहेर गेलं नव्हतं. मग यायला काय धतुरा माहितीये का घटनेत काय करायचं काय नाही? तिथं बाबासाहेबांचं नाव येणार असेल मग ज्या माणसांनी जे काम केलं त्याच्या कामाला व्हॅल्यू द्यावाच लागेल ना तुम्हाला. मग तुमच्यासारखे 2-4 फुटुरे जरी म्हणले समजा बाबासाहेबांनी काय केलं, बाकीचे बी लोक होते आणि काही काय हेच पा उगं भाषणात बाबासाहेबांचं नाव घ्यायचं माघारी कार्यक्रम बरोबर वाजतचा. तर त्यांनी लक्षात घ्यायचं ज्या माणसाचं जे काम आहे ते काम तुम्हाला मानावंच लागेल. याच्यात दोघांनी राजीनामा दिलाय. म्हणजे एक जण मेलो होतं त्याच्या जागी दुसरं आलं, एकानं राजीनामा दिला. 5 जणांचं नाव इतिहासात कुठं दिसलं नाही. डायरेक्ट इथंच कसं मोठं होईल भाऊ है ना? इथं 14 तळ्याचा सत्याग्रह, महारचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन आहे, बहिष्कृत हितकारणी सभा आहे, समता आहे, जनता आहे, प्रबुद्ध भारत आहे ना? त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय बघूया, कामगार असोसिएशन आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, रिपब्लिकन पार्टीची घोषणा आहे, धर्मांतराची 1935 ची घोषणा आहे, सर्वात मोठं धर्मांतर आहे 14 ऑक्टोबर 1956. मग एवढं इतिहासात 6 पानाचं लिखाण ज्या माणसावर आहे त्याचं काम तुम्हाला मान्यच करावं लागेल ना. म्हणून तिथं आपण गायला घालायचं नाही. आपलं काहीच खरं नाही ना. आपण तेवढ्या मोठ्या सूर्याबद्दल बोलायचं नाही. प्रज्ञा सूर्य